विधान परिषदेच्या 5 रिक्त झालेल्या जागांकरता आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस। विधान परिषदेच्या 5 जागांपैकी एक जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य आमशा पाडवी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत विधानसभेत आणि त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। न्यूज 18 लोकमतला जी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे असं कळतंय। चंद्रकांत रघुवंशी हे नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख आहेत। रघुवंशीजी आता आपल्या सोबत आपण थेट त्यांच्याशी बोलूया। चंद्रकांतजी, अभिनंदन तुमचं, तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। शिवसेनेकडनं विधान परिषदेचे उमेदवार म्हणून तुम्ही आज अर्ज भरणार आहात, काय सांगाल? जी सर, मला पक्षाकडनं संकेत तर मिळाले आहेत की कागद वगैरे तयार असतील तर तुम्ही या असं, आणि मी आता आलो आहे। नेते ज्या वेळेला येतील, नेते ज्या वेळेला सांगतील त्यावेळेला उमेदवारी अर्ज भरेल। पण एक निश्चित की एकनाथराव शिंदे साहेबांनी जो शब्द दिलेला असतो तो शब्द म्हणजे प्रमाण असतो। वचननाम्याप्रमाणे त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, त्याबद्दल नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये तुमच्या नावांचा समावेश होता, मात्र तिथे पूर्तता होऊ शकली नाही। ती आता कुठेतरी खल किंवा जे काय आहे पूर्ण झालं असं वाटतं तुम्हाला? हो, सत्य आहे सर, नाहीतर 5 वर्षापूर्वीच आम्ही परत आमदार होऊन गेलो असतो। मी राजीनामा देऊन, माझं 1 वर्ष शिल्लक असताना मी काँग्रेसमधून राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यावेळेला सुद्धा माझं शिवसेनेच्या यादीमध्ये नाव गेलं होतं, पण त्या यादीवरती कोश्यारी साहेबांनी मान्यता दिली नाही म्हणून ते आम्ही सगळेच जण 12च्या 12 लोक त्यावेळेला थांबलो। हे दुर्भाग्य आहे। कोणामुळे तिथे 12 वाजले आणि काय झालं? ते 12 वाजले ते फक्त एकच माणसाच्यामुळे वाजले होते, आदरणीय कोश्यारी साहेबांच्यामुळे। पण एक आहे, तुम्ही धुळे नंदुरबारमधून येता, एक आदिवासी बहुल असा हा विभाग आहे, कसं विकासाचं काय तुमचा अजेंडा असतो? नाही, असलेले प्रकल्प, कारण आता महायुतीच्या काळामध्येच खऱ्या अर्थाने आता विकास होऊ शकतो आणि जे प्रकल्प मोठे आहेत आमच्या तापी बुराई योजना आमच्या जिल्ह्यातून जाते। आमचा जिल्हा थोडासा दुष्काळी आहे, त्याच्यामुळे या सगळ्या योजना पूर्ण करून घेण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि हाऊस हे माध्यम आहे, हाऊसमधूनच त्या प्रश्नांना न्याय मिळेल असं मला तरी वाटतं। तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।